खासदारांच्या दिलदार शत्रूने चंद्रहार पाटील यांचा घात केला. विशाल पाटील. चंद्रहार पाटील यांचा या निवडणुकीत बळी गेला याचं दुःख मलाही आहे, पण खासदारांच्या दिलदार शत्रूने त्यांचा घात केलाय, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. आणि ते म्हणाले की भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक षडयंत्रे आखली, ती फसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी भावना खासदार व्यक्त करीत असले तरी याच दिलदार शत्रूशी संगनमत करून त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही. लोकसभा निवडणुकीत षडयंत्र रचलं गेल्यानंतर खासदारांचा आत्मविश्वास वाढला होता. 3 ते 4 लाख मतांनी विजयी होऊ असा आत्मविश्वास त्यांना होता. सांगलीतील जनतेने षडयंत्र ओळखलं आणि तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झाला. सांगलीत भाजप कमकुवत झालेली आहे, उमेदवारही कमजोर दिलेला आहे. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवली. त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनी मदत करावी अशी अपेक्षा बाळगली आणि ते झालं नाही. त्यातूनच ते काँग्रेस नेत्यांवर टीका करतायत. विशाल पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील यांचा जिल्ह्यातील एक राजकीय डावात बळी गेला. त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचं नुकसान होऊ नये अशी आमची भावना होती. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम याबाबत भीती व्यक्त केली होती, पण खासदारांच्या दिलदार शत्रूच्या चौकडीने ठरवून चंद्रहार पाटील यांचा वापर केला. त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर. ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार आहे. मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच, पण ह्या शेतकऱ्याचा मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे. आणि हा बळी कुणी दिला? ह्यांच्या दिलदार मित्रांनी, शत्रूंनी, काय त्यांनी म्हणतात, दिलदार माणसाने दिलेला आहे. आणि हे जगाला माहीत आहे कुणी कुणाचा बळी दिला. हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे. मलाही सहानुभूती आहे चंद्रहार पाटलांबद्दल. ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे, हा पूर्णपणे फेल गेला, जनतेने ओळखला. म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे. नाही, मला आता ते माहीत नाही, ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही. आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही. आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा, कोण कुठे जाईल करण्यापेक्षा, आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत. आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो. आणि जो आदेश काँग्रेस पक्ष, आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.